रणशिंग फुंकणार आहेत। शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी मुंबईतील सर्व आजी माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची वरळीतील NASCI डोममध्ये बैठक होणार आहे। एकनाथ शिंदे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। अनेक वर्ष राज्याचं नेतृत्व केलेल्या नेत्यांना दुष्काळात पाणी देता आलं नाही। तुतारी फुंकून पाणी येत नसतं, पण राज्यात पाणी देण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीस करतायत। अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली आहे। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड अनपेक्षित वाटत नाही। ज्यांनी काँग्रेसमध्ये राहून सत्ता भोगली त्यांनी हात वर केल्याची टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। जरांगे पाटील हे माझ्यावर रागवले जरी असले तरी त्यांचा राग नाही, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। तर मस्साजोगमधील बैठकीबाबत 20 तारखेला भूमिका जाहीर करणार असल्याचंही धस म्हणालेत। सुरेश धस यांच्याकडून मला खूप अपेक्षा होत्या, ते धनंजय मुंडेंना भेटतील असं मला कधीच वाटलं नव्हतं, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। तर नैतिकतेच्या आधारात धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी ही मागणी सुळेंनी केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 20 तारखेला रामटेक विधानसभा मतदारसंघात होणार असल्याची माहिती आशिष जयस्वाल यांनी दिली आहे। यावेळी काही जणांचे पक्षप्रवेश होतील असाही दावा जयस्वाल यांनी केला आहे। युवा सेनेच्या विस्तारासाठी प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईकांनी कोकणाचा दौरा केला। या कोकण दौऱ्यात युवा सेनेशी संवाद साधून आगामी निवडणुकीसंदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात शिवकालीन साहसी खेळांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सुभाटा नेते अंबादास दानवे यांनी तलवारबाजी केली। महाराजांना अभिवादन करत दानवेंनी तलवारीला नमस्कार करत तलवारबाजी केली। रत्नागिरीच्या दापोली नगरपंचायतीतील उभाटा पक्षाला खिंडार पडलंय। 5 नगरसेवक उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून उभाटात आलेले नगरसेवक आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। उल्हासनगरमध्ये एका बांगलादेशी नागरिक चक्क पोलीस क्लिअरन्स मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात पासपोर्ट विभागात पोहोचला। मात्र तो गेल्या अनेक वर्षांपासून खोट्या कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत असल्याची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। 20 फेब्रुवारीपर्यंत या इस्माला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिकच्या सिडकोतील माऊली लॉन्स महालक्ष्मी नगर इथे एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा घालण्यात आलाय। बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नागपुरात क्षुल्लक कारणावरून गुंड प्रवृत्तीच्या तरुणीची हत्या करण्यात आली आहे। गुंड प्रवृत्तीच्या लोकांनीच त्या तरुणीची हत्या केली आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मुलींमध्ये हॉटेलचं पेमेंट केल्याची पावती मागितली म्हणून चार्टर्ड अकाउंटला खोलीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड पोलिसांनी बावधन पोलीस स्टेशन हद्दीतील बॉम्बे हाय बारवर मध्यरात्री धाड टाकली। या छापेमारीत हुक्का पार्टीसह म्युझिक सिस्टीम, कॉम्प्युटर, सोफा सेट, राऊंड टेबल, चेअर्स, CCTV अशा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। वसईच्या सातिवली इथे एका परीक्षा केंद्रावर अंबरनाथमधून आलेल्या डमी विद्यार्थ्यानं 12वीची परीक्षा देण्याचा प्रयत्न केलाय। याची मनसेचा पदाधिकाऱ्यांना कुणकुण लागताच त्यांनी पाठलाग करत विद्यार्थ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। तर वसई तालुक्यात शालेय शैक्षणिक क्षेत्रात भलं मोठं रॅकेट असल्याचा मनसेनं दावा केलाय। मुंडवा जॅकवेलमधून पुणे महानगरपालिकेने प्रक्रिया न केलेलं गटाराचं पाणी जुना कॅनॉलमध्ये सोडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। डेंग्यू, मलेरियासह GBSचा धोका निर्माण झालाय। याबाबत तक्रार केल्यानंतर दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात 24 फेब्रुवारीला गणेश नाईकांचा जनता दरबार भरवणार आहे। ठाण्यात विविध ठिकाणी गणेश नाईकांचे बॅनर्स लावण्यात आलेत। त्यामुळे ठाण्यात भाजप आणि शिवसेनेत शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा आहेत। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आता नेमण्यात आलेली समिती अमान्य असून निवृत्त न्यायाधीशांनी चौकशी करावी अशी मागणी शिवराज राक्षे यांनी केली आहे। तर माझ्यावर अन्याय करणाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणीही त्यांनी केली आहे। गोंदियातील गोरेगाव तालुक्यात वीट भट्ट्यांवर मजुरी करणाऱ्या एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे।
दरम्यान या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सामाजिक संघटनेंनी केली आहे। धुळ्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेत 5,54,000 लाभार्थ्यांची केवायसी प्रलंबित आहे। दरम्यान या सगळ्या लाभार्थ्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत केवायसी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा विभागानं केलंय। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील कुकावल गावात वीज वितरणाकडून बसवल्या जाणाऱ्या नव्या डिजिटल मीटरला गावकऱ्यांनी विरोध केलाय। जीर्ण झालेल्या तारांऐवजी नव्या केबल टाकून डिजिटल मीटर बसवण्याचं काम सुरू आहे, मात्र जुनेच मीटर ठेवण्याची आग्रही भूमिका गावकऱ्यांनी केली आहे। सिल्लोड शहरातून संभाजीनगर जळगाव हा महामार्ग केला जातोय। त्याच्या बायपास रस्त्याचं सध्या काम सुरू आहे, मात्र कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये, त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होतीये। उत्तर रेल्वेतील जम्मू तावी रेल्वे स्थानकावर पुनर्विकास आणि यार्ड कनेक्शन संदर्भातली नॉन इंटरलॉकिंगचं काम सुरू आहे, त्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या 2 रेल्वे तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील 171 गावातील पाण्याच्या नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय। युरियाच्या अतिवापरामुळे पाण्यात नायट्रेट मिसळत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। खेड तालुक्याच्या किवळेमधील शेतकरी संतोष कड याला 7 एकरात 25 लाखांचं उत्पन्न मिळाल्यामुळे तो लखपती झालाय। अवकाळीनंतर कांद्याचं उत्पादन चांगलं होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा आधार मिळालाय। गेल्या काही महिन्यांपासून शोधात असलेल्या वाघाचा मुक्त संचार पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद झालाय। धाराशिवच्या येडशी परिसरात वाघाचं दर्शन झालंय। वन विभागाचे 20 ते 25 कर्मचारी वाघाला पकडण्याच्या प्रयत्नात आहेत। धुळ्याच्या कचरा डेपोमध्ये बंद असलेलं बायो मायनिंगचं काम पुन्हा सुरू झालंय। उर्वरित कचरा डेपोवर बायो मायनिंग करण्यासाठी पुन्हा एकदा टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे। बायो मायनिंगचं काम सुरू झाल्यामुळे कचऱ्याचे ढीग कमी होऊन वायू प्रदूषण कमी होणार आहे। पुण्यातील वाघोलीत बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बैलगाडा शर्यतीच्या थरारात आपली बारी पहिल्याच नंबरात आल्यामुळे 80 वर्षाच्या आजोबांनी थेट घाटात कोल्यांट्या उड्या मारल्यात। पहिल्याच नंबरचं बक्षीस म्हणून आजोबांना ट्रॅक्टर मिळालाय। अहिल्यानगरमध्ये 2 रिक्षा चालकांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली आहे। या हाणामारीत दोन्ही रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोला जिल्ह्यातील हातरुण गावात एकाच समुदायातील 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। या हल्ल्यात 6 जण गंभीर जखमी झालेत, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे। या घटनेनंतर हातरुण गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। कोल्हापूर गोवा महामार्गावरील आजरा येथे स्वतःला इन्स्टा स्टार समजणाऱ्या तरुणांनी हैदोस घातलाय। दुचाकीवर स्टंटबाजी करत रॅली काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या स्टंट बाजारांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे। कालवा सल्लागार समितीची राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली। या बैठकीत मंत्री पालकमंत्र्यांसह कालवा सल्लागार समितीचे अशासकीय अधिकारी उपस्थित होते। यावेळी धोम बालकवाडी, कण्हेर, उमरोडी आणि तारळी या 5 मोठ्या सिंचन प्रकल्पांचा आढावा घेतला। चोपडा शहरातील नागरिकांकडून नळ कनेक्शन जोडण्यासाठी पैसे मागितले जातात, मात्र पैसे दिल्यानंतर त्याची कोणतीही पावती दिली जात नाही। त्याउलट नळ कनेक्शनसाठी सारखे हेलपाटे मारावे लागल्यानं वयोवृद्ध नागरिक त्रस्त झाले। धाराशिवमध्ये 6 वर्षांचा कालावधी लोटला तरी जलजीवन मिशनची निम्म्याहून अधिक कामं रखडली आहेत। कामं वेळेत पूर्ण न करणाऱ्या 59 ठेकेदारांना जिल्हा प्रशासनानं नोटीस पाठवत 100 दिवसांच्या आत काम पूर्ण करण्याचं टार्गेट दिलंय। तुळजापुरात पार्किंगच्या नावाखाली वसुली करण्यात येत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली। जिल्हा प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे। यावेळी पालिका मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस काढली आहे। 24 तासांच्या आत खुलासा करत उत्तर न दिल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा आहे। जळगावच्या पारोळा तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला चढवला। यावेळी शव सोडून नागरिक इकडे तिकडे पळू लागले। या हल्ल्यात 4 वृद्धांना मधमाशा चावल्यामुळे ते गंभीर जखमी झाले। ओबीसी अधिकार मंचसह ओबीसी बहुजन संघटनांनी गोंदियात 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं। आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं।
नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनकडून जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। शासनाकडून आलेलं अनुदान ऑनलाईन पद्धतीने थेट ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यासाठी युनियननं आंदोलन केलं। सोलापुरातील लघु उद्योजकांकडून प्रस्तावित वीज दरवाढीला तीव्र विरोध करण्यात आलाय। दरवाढ लागू झाल्यास सोलापुरातील लघु उद्योजक कर्नाटकला जाण्याचा इशारा उद्योजकांनी दिलाय। जळगावच्या नांद्रा आणि पिलखेड गावालगत असलेल्या गिरणी नदीपात्रातील वाळू ठेकेच्या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केलं। वाळू ठेका रद्द करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलाय। तुळजापूर तहसीलदारांच्या केबिनमध्ये अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी एका शेतकऱ्यानं अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी कार्यालयात मोठा गोंधळ निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। पंढरपूरच्या सांगोला उपसा सिंचन योजनेला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। यावेळी शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत विरोध दर्शवलाय। आधी मोबाईल द्या आणि नंतर कामाला सुरुवात करा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। बीडच्या बिंदुसरा नदीला प्रदूषण आणि अतिक्रमण मुक्त करण्यात यावं या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांना नदीपात्रात उतरत आंदोलन केलंय। यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि अजित पवारांनी पुढाकार घेतल्याची मागणी केली। अमरावती शहरातील अत्याधुनिक सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। मागील 2.5 वर्षांपासून धुळखात पडलेलं शौचालय प्रहारनं कुलूप तोडून सुरू केलंय। यावेळी बँड वाजवत पालिकेचा निषेध करण्यात आलाय। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याचा आरोप करत कनिष्ठ निवासी डॉक्टरला नातेवाईकांनी मारहाण केली आहे। या विरोधात नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय।